ओम शांती। आज आहे 10 फेब्रुवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, ईश्वर तुमचा दोस्त आहे, रावण दुश्मन आहे, म्हणून तुम्ही ईश्वरावर प्रेम करता आणि रावणाला जाळता। प्रश्न आहे, कोणत्या मुलांना अनेकांचे आशीर्वाद आपोआपच मिळत जातात? उत्तर आहे, जी मुले बाबांच्या आठवणीमध्ये राहून स्वतः पवित्र बनतात आणि दुसऱ्यांनाही स्वतः सारखे पवित्र बनवतात, त्यांना अनेकांचे आशीर्वाद मिळतात, ते खूप उच्च पद प्राप्त करतात। बाबा तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनण्यासाठी एक श्रीमत देतात। मुलांनो, कोणत्याही देहधारीची आठवण करता माझी आठवण करा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. श्रीमतावर पवित्र बनून प्रत्येक पाऊल बाबांच्या मतावर चालून विश्वाची बादशाही घ्यायची आहे। बाप समान दुःखहर्ता सुखकर्ता बनायचे आहे। 2. मनुष्यापासून देवता बनण्याच्या या शिक्षणाचा नियमित अभ्यास करत राहायचे आहे। सर्वांना आपल्यासारखे बनविण्याची सेवा करून आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत। आजचे वरदान आहे, कल्याणाची वृत्ती आणि शुभचिंतक भावाद्वारे विश्व कल्याणाच्या निमित्त बनणारे तीव्र पुरुषार्थी भव। स्पष्टीकरण आहे, तीव्र पुरुषार्थी तो आहे जो सर्वा प्रति कल्याणाची वृत्ती आणि शुभचिंतक भाव ठेवेल। जरी कोणी वारंवार खाली पाडण्याचा प्रयत्न करेल, मनाला डगमग करेल, विघ्न रूप बनेल, तरी देखील तुमचा त्याच्या प्रति सदैव शुभचिंतकाचा अडोल भाव असावा। गोष्टीमुळे भाव बदलू नये। प्रत्येक परिस्थितीमध्ये वृत्ती आणि भाव यथार्थ असावा, तर तुमच्यावर त्याचा प्रभाव पडणार नाही। मग कोणत्याही व्यर्थ गोष्टी दिसणारही नाही, वेळ वाचेल। हीच आहे विश्व कल्याणकारी स्टेज। स्लोगन आहे, संतुष्टता जीवनाचा शृंगार आहे, त्यामुळे संतुष्टमणी बनून संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा। ओम शांती।